चंदगड विधानसभा राज्याच्या दक्षिण टोकाला असणारा शेवटचा मतदारसंघ। मध्यंतरीच्या काळात नरसिंग गुरुनाथ, भरमू सुबराव आणि गोपाळराव या तीन पाटलांनी निर्विवादपणे वर्चस्वाखाली ठेवलेला पुढे पुनर्रचनेत हा गडिंग्लज तालुक्यासोबत जोडला गेला आणि बाबासाहेब कुपेकरांच्या रूपाने याच्या सत्तेचा केंद्रबिंदू गडिंग्लजकडे सरकला। बाबांच्या नंतर त्यांच्या पत्नी संध्यादेवी यांनीही या मतदारसंघाचे नेतृत्व केलं, मात्र गत 2019च्या निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतली आणि राजेश पाटलांच्या रूपाने पुन्हा सत्तेचा केंद्रबिंदू चंदगडकडे सरकला। आता 2024च्या विधानसभेसाठी राज्यभर एकत्रितपणे रणधुमाळीला सुरुवात झाली असून चंदगडमध्ये दोन्ही आघाड्यांना बंडाचे ग्रहण लागले आहे। शिवाय गतवेळी निवडणूक लढवलेल्या काही अपेक्ष उमेदवारांसह यंदाही तब्बल 17 उमेदवार चंदगडच्या रिंगणात आहेत। गतवेळची आकडेवारी आणि यंदाची मातब्बर उमेदवारांनी केलेली बेरीज वजाबाकी याच्या आधारे प्रयत्न करूयात चंदगड विधानसभेचा लेखाजोखा मांडण्याचा। तर नमस्कार, मी प्रकाश चोथे आणि आपण पाहताय गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यातील घराघरात पाहिले जाणारे आर न्यूज हे टीव्ही चॅनल। राज्यभर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्ता संघर्ष पेटला आहे। चंदगडमध्ये महायुतीची जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे गेली आणि विद्यमान आमदार राजेश पाटील यांनाच ती घोषितही झाली। मात्र मागच्या निवडणुकीत अचानकपणे रिंगणात येऊन अगदी विजयाच्या समीप पोहोचलेल्या भाजपा नेते शिवाजी पाटील यांनी त्याच दिवशी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत महायुतीच्या आघाडी धर्माला रामराम ठोकला। इकडे महाविकास आघाडीची उमेदवारी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांना घोषित होण्याआधीच आघाडीतील घटक पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी एक मोठा मेळावा घेत बाबुळकरांना उघड विरोध दर्शविला। मात्र तरीही पक्षाचे नेते शरद पवार यांनी डॉक्टर नंदाताईंच्या पदरातच उमेदवारीचे दान टाकले। इतकेच नाही तर विरोध करणाऱ्यांना योग्य त्या मार्गाने कानमंत्रही दिले। त्यामुळे महाविकास आघाडीची चाके रुळावर आली असली तरी मेळाव्याचे सर्वेसर्वा अप्पी पाटील यांनी मात्र बंड कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यास गोपाळराव पाटील यांनीही साथ दिली। दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत मी ही निवडणूक लढवणारच असा चंग बांधून सर्वात आधी या रिंगणात उतरलेल्या उद्योजक मानसिंग खोराटे यांच्या गळ्यात ऐनवेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाने आपल्या चिन्हाची माळ टाकली। त्यामुळे आता राजेश पाटील, नंदाताई बाबुळकर, शिवाजी पाटील, अप्पी पाटील आणि मानसिंग खोराटे या तुल्यबळ मातब्बरामध्ये ही लढत होत असून साधारण 45 ते 50 हजार मतांचा टप्पा विजयासाठी गाठणे आवश्यक आहे। शिवाय विजयी उमेदवाराची लीड हे केवळ 4 ते 5 हजार मतांचीच असेल असाही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। आता आपण थोडं मागच्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकू। राष्ट्रवादीकडून लढलेल्या राजेश पाटील यांना 55,558 मते मिळाली होती, तर अपक्ष लढलेल्या शिवाजी पाटील यांना 51,173 मते मिळाली होती। त्यामुळे केवळ 4,385 मतांनी राजेश पाटील विजयी झाले होते। त्याचबरोबर वंचित आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या अप्पी पाटील यांना 43,973, शिवसेनेकडून लढलेल्या संग्रामसिंह कुपेकर यांना 33,215, जनस्वराज्याचे उमेदवार अशोक चराटी यांना 12,078, तर अपक्ष लढलेल्या रमेश रेडेकर यांना 10,133 आणि अनिरुद्ध रेडेकर यांना 5,133 अशी मते मिळाली होती। याशिवाय आणखीन 7 उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावले होते। त्यांना महेश पाटील यांचा अपवाद वगळता 1500च्या आत मते पडली होती, तर महेश पाटील यांनी 1839 मते मिळवली होती। विशेष बाब म्हणजे 6 अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक 1793 मते मिळाली होती। आता संग्रामसिंह कुपेकर आणि रमेश रेडेकर हे राजेश पाटील यांच्यासोबत आहेत, तर अशोक चराटी यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा दिला आहे। राजेश पाटील यांचा विचार केल्यास गतवेळी कुपेकरांच्या कार्यकर्त्यांची गावोगावची फळी त्यांना तयार मिळाली होती। त्यातच शिवाजी पाटील आणि अप्पी पाटील यांच्या लावलेल्या जोडणीत राजेश पाटील यांना आपसूक आघाडी मिळत गेली आणि त्यांचा विजय निश्चित झाला होता। त्यानंतर त्यांनी 5 वर्षाच्या काळात संपूर्ण मतदारसंघात स्वतःची गटबांधणी करण्यात यश मिळवले। शिवाय सत्तेतील अजितदादांच्या सहकार्यातून चंदगडसाठी 1600 कोटीचा भरघोस निधी आणून सर्वांगीण विकास केल्याचा दावा केला जात आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी पुनरागमन केलं असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी पुन्हा विभागली गेली आहे। डॉक्टर नंदाताईंचा विचार केल्यास बाबासाहेब कुपेकरांची वारसदार म्हणून मतदारसंघात एक विशेष स्थान आहे।
AVH लढ्याच्या यशाचं वलय देखील आहे. मात्र गेल्या निवडणुकीत अनपेक्षितरित्या माघार घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता किमान 6 महिन्यापासून त्यांनी नव्याने बांधणी सुरू केली असली तरी काही मर्यादाही निश्चित आहेत. मात्र सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवाजी पाटील यांनी गेल्या वेळी फक्त 15 दिवसात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता आणि विजयाच्या अगदी समीप पोहोचले होते. केवळ 4385 मतांनी झालेला पराभव त्यांनी मागे सोडत पुन्हा नव्या दमाने मतदारसंघात सक्रिय राहिले होते. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय या नात्याने कोणतेही संविधानिक पद नसताना त्यांनी निधी आणण्याची किमया केली. लोकसभा निवडणुकीत केवळ शिवाजी पाटील यांच्या इच्छेसाठी फडणवीस यांचे हेलिकॉप्टर सावर्डेच्या डोंगरावर उतरू शकते ही किमयाही त्यांनी चंदगडकरांना दाखवली. अशोक चराटेंना त्यांनी त्यांच्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. भरमूसुबराव यांची साथ त्यांनी कायम ठेवली असून आणखीनही काही जुळण्या करण्यात ते सातत्याने व्यस्त आहेत. आप्पी पाटील यांच्या समाज बांधवांचं एक गठ्ठा मतदान यावरच त्यांच्या विजयाची भिस्त आहे. गोपाळराव पाटील यांच्या सहकार्यातून राजर्षी शाहू समविचारी आघाडीची मोठ त्यांनी बांधली असून संपतराव देसाई, प्रभाकर खांडेकर, नितीन देसाई, कल्लाप्पा भोगन आदी शिलेदार त्यांच्या मागे आहेत. मात्र याही पलीकडे त्या मेळाव्यात निर्माण झालेली एक अदृश्य शक्ती आजही त्यांच्या मागे आहे अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांचा यावेळचा प्रचाराचा उत्साह द्विगुणित आहे. कित्येक वर्षे बंद असणारा दौलत सुरू करून अनेकांच्या चुली पुन्हा पेटवण्याचे सत्कर्म पाठीशी घेऊन या रणांगणात उतरलेले उद्योजक मानसिंग कोराटे यांनीही बदल हवा तर आमदार नवा हा मंत्र चंदगडकरांना आणि विशेषतः तरुणाईला दिला आहे. शिस्तबद्ध प्रचारातून त्यांनी आपल्या बदलाचा संकल्प घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना अनेक गावातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. तर दुसरीकडे या सर्वांचा न्यायनिवाडा करणारी जनता मात्र सध्या शिवारात व्यस्त आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यातून कसेबसे वाचवून सोयाबीन आणि शेंगा घरापर्यंत नेल्यावर आता पडलेल्या भाताच्या मळणीतून किती हाताला लागेल यातच चाच पडत आहे. कुणीही निवडून आलं तरी आम्हाला आमचंच काम करावं लागणार आहे असा उद्विग्न स्वर खेडोपाडी शिवारभर उमटत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राजेश पाटलांना विकासाची गंगा तारणार की शिवाजी पाटील यांच्या ऐनवेळच्या जोडण्या त्यांना विजयापर्यंत नेणार? का बाबासाहेब कुपेकरांच्या पुण्याईवर डॉक्टर नंदाताई आमदार होणार? का नवनिर्मितीचे आणि बदलाचे वारे मानसिंग कोराटे यांना बळ देणार? काय शेवटी आप्पी पाटील यांच्या मागे असणारी अदृश्य शक्ती चमत्कार घडविणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहेत. तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे R न्यूज चॅनल पाहत राहा. तुम्ही जर हा व्हिडिओ टीव्हीवर पाहत असाल तर इतरांनाही सांगा. गडिंग्लजमध्ये चॅनल क्रमांक आहे 99, आजरा आणि चंदगडमध्ये BRDS वर 99, NXT वर 130 तर MCBS या सेटटॉप बॉक्सवर 1 नंबरवर हे चॅनल आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोण होणार चंदगडचा आमदार हेही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.